नमस्कार, मी स्वाती. सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेवभाजी बघणार आहेत. बघा, 2 कांदे कापून घेतले उभे, नंतर तेजपान, अद्रक घेतलं, लसूण घेतला, थोडेसे खडे मसाले घेतले, खसखस, तीळ, डाळ्या घेतल्या. त्यानंतर आता आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकून कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा आपण थोडासा डार्क भाजू देणार आहे, म्हणजे शेवभाजीला खूप सुंदर अशी एक वेगळी टेस्ट येते. आता छान असा आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता पुढील साहित्य बघूया. आपण मिरची पावडर, हळद पावडर घेतली, जिरे घेतले. आता आपल्याला मिरची पावडरमध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे, म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर मसाला करपत नाही आपला आणि तरी पण खूप छान येते. आता खूप सुंदर असं बघा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण कांदा पण बघूया. आपला कांदा बघा असा डार्क ब्राऊन असा आपला कांदा झालेला आहे. आता आपण जे खडे मसाले घेतलेले आहे, 2 लवंगा, 2 मिरे, खसखस, तीळ, चक्रीफूल, डाळ्या, थोडंसं शेषफूल, थोडं थोडं घ्यायचं. नंतर तेल टाकायचं, म्हणजे कांदा आजूबाजूला करून टाकायचं. मग नंतर कांदा पूर्ण हलवून घ्यायचा, म्हणजे सगळा मसाला आपला कांद्याला लागून येतो आणि छान असं आता जळत पण नाही मसाला. नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची हिरवी. आता मसाला थंड होऊ द्यायचा. नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असा दळून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर आपला मसाला झालेला आहे. मी टोमॅटोचा वापर केलेला नाही शेवभाजीमध्ये. आता बघा तेल टाकले कढईमध्ये. आपल्याला भाजी कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही तेल टाका. मी 3 ते 4 पड्या तेल टाकलेले आहे. शेवभाजी तरीदारच छान लागते. आणि आता बघा मस्त असं जिरं तडतडू दिलं. जिरं टाकलं आहे आपण. 2 तेजपान घेतलेले टाकले. मसाल्यामध्ये मी दळले नाही. तेलामध्ये टाकल्यानंतर खूप छान अशी एक वेगळीच चव भाजीला येते. नंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिरची पावडरची, ती टाकून घेतली. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे खूप सुंदर अशी तरी पण येते आणि चव पण छान लागते. आता आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा. आता छान असं आपल्याला हळूहळू हलवून घ्यायचं. पाहुणे अचानक आले तर अशी तरीदार शेवभाजी तुम्ही नक्की करा. खूप सुंदर अशी ही भाजी होते. आपल्याला आता मसाला परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाला करपणार नाही. आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर बघा हळूहळू तरी पण सुटलं. आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण थोडंसं बारीक गॅसवर मसाला होऊ द्यायचा. बघा आता आपल्या मसाल्याला बघा तरी सुटत आलेली आहे. अजून मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे त्यात, म्हणजे मसालाही छान भाजला जातो, छान होतो तेलामध्ये आणि तरी पण खूप सुंदर येते. एकदम मंद गॅसवर, बारीक गॅसवर जर होऊ दिला मसाला तर तरी पण खूप सुंदर येते भाजीला. परत एकदा हलवून घ्यायचं. परत झाकण ठेवणार आहे मी आणि नंतर आता अजून एकदा आपण बघणार आहोत. वाव, काय छान अशी तरी भाजीला सुटलेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे आहे. मी गरम पाणी करून घेतलेले आहे. आपल्याला कितपत पातळ घट्ट हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाका. बघा किती सुंदर अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. किती छान दिसते आहे आपली भाजी. तुम्हाला कशी आवडते आपल्या आवडीनुसार भाजी ठेवायची आहे. आम्हाला पातळ हवी आहे, त्यामुळं मी थोडंसं पाणी जास्त टाकलं. आता बघा चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ आपण थोडंसं मिरची पावडरमध्येही टाकलेलं आहे, त्यानुसारच मीठ टाकायचं आहे. नंतर शेव टाकल्यानंतर भाजीला खूप घट्टपणा येतो, त्यामुळे तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. कस्तुरी मेथी टाकली थोडीशी क्रश करून आणि बघा लास्टला. आणि आता भाजी मंद आचेवर एक छान 15 मिनटं उकळू द्यायची. नंतर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची. बारीक गॅसवरच भाजी उकळू द्यायची, म्हणजे चव पण खूप छान येते. आता बघा थोडेसे शेव आपण भाजीत टाकणार आहे. काही बाकीचे आपण जेवताना घेणार आहे रस्स्यामध्ये. नंतर भाजी हळूहळूला घट्टपणा यायला लागतो भाजीला. आणि आता आपण आपली भाजी बघा किती छान अशी तरीदार शेवभाजी तयार झालेली आहे, झणझणीत अशी. आता आपण जेवायला घेऊ. आता बघा आपण शेवभाजी घेणार आहे.
नंतर आपण पोळी घेतली, टोमॅटो, कांदा, उडदाचा पापड भाजून घेतलेला आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात. आणि आता वरतून आपल्याला मस्त छान अशी परत शेव घ्यायची आहे. किती छान अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे, तर्रीदार. खूप सुंदर असं बघा तयार झालेली आहे भाजी. किती सुंदर दिसते, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. किती सुंदर आपली शेवभाजी आहे. श्री स्वामी समर्थ.